इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण वेतन विभागाच्या माध्यमातून सेवा काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मदत निधी म्हणून धनादेशाचे वितरण वेतन विभागाचे अधीक्षक सुनील शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले। सातारा जिल्हा परिषद वेतन विभागाचा कारभार सध्या अधिक गतिमान आणि शिस्तबद्ध होत असल्याचे दिसून येत आहे। यामागे वेतन अधीक्षक सुनील शिखरे यांची कार्यक्षमता, नियोजनबद्ध कामकाज आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरत आहे। त्यांच्या कार्यतत्परतेमुळे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा होत आहे। शिखरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वेतन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि अचूकता आणली आहे। प्राप्त प्रस्तावांची तात्काळ छाननी, आवश्यक दुरुस्त्यांबाबत संबंधितांना त्वरित सूचना आणि वेळेत कार्यवाही यामुळे कामकाजामध्ये सातत्य आलं आहे। सेवा काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मदत निधी म्हणून 60,000 रुपयांच्या धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले। महात्मा गांधी विद्यालय पुसेसावळी येथील कर्मचारी बाबूराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती उषा कांबळे यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले। सेवा काळात निधन झालेल्या 12 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी या जिल्हा परिषदेचे सहाय्यक शंकर वरणकर, श्री शिवाजी विद्यालय डिस्कळचे मुख्याध्यापक RM डांगे, खटाव तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बलराम घोरपडे, सचिव महेश माने आदी उपस्थित होते। तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला योग्य प्रतिसाद देत कोणताही अनावश्यक विलंब न करता प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका शिखरे साहेबांनी घेतली आहे। समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही केली जात असल्याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे।